नमस्कार मित्रांनो. पश्चिम बंगालमधल्या पहिल्या फेरीसाठी आणि तामिळनाडूमधल्या सर्वच्या सर्व जागांसाठीचं मतदान नुकतंच पार पडलं आणि मतदानाचा आकडा ऐकला तर आपला जबडा उघडल्याशिवाय वासून आपण त्याच्याकडे बघितल्याशिवाय राहणार नाही. बंगालमध्ये संध्याकाळी 5 वाजेपर्यंत जवळपास 90% 89 पॉईंट काहीतरी मतदान झालं होतं. तामिळनाडूमध्ये 82% मतदान झालं होतं. म्हणजे शेवटचा आकडा होईल तेव्हा बंगालमधलं मतदान 90% पार करून कदाचित 92% 93% आकडा त्यांनी गाठला असेल. आपल्याकडे महाराष्ट्रात कुठे 45%, कुठे 51-52% असा आकडा ऐकायची सवय ग्रामीण भागात चांगला असतो आकडा. आणि त्यामुळे हा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही की बंगालमध्ये असं नेमकं काय खातात की लोक मतदानाला जातात. आणि जर एवढं प्रचंड प्रमाणात मतदान झालं असेल आणि फारसं ध्रुवीकरण भाजपाने किंवा तृणमूलनी पण भाजपाने मुख्यतः केलं नसेल तर याचा अर्थ तुमच्या मनात जे आहे तेच माझ्या मनात आहे, तेच जनतेच्या मनात आहे का, की असाच जर कल राहिला तर भाजपाची सुनामी बंगालमध्ये येऊ शकते. अर्थात गेल्या निवडणुकांमध्ये ज्यांचं तोंड पोळलेलं आहे ते हे धाडस करण्यापूर्वी थोडा विचार करतील. गेल्या वेळेला भाजपाला 200 जागा मिळणार होत्या, 77 मिळाल्या आणि मग असं सांगायची वेळ आली की 2016 साली 3 जागा होत्या, 3च्या 77 झाले. तसं यावेळेला झालं तर अशी भीती वाटते मनात, पण मला असं वाटतं तसं होणार नाही. जर हेच कल दुसऱ्या फेरीच्या मतदानातही राहिले तर बंगालमध्ये भाजपाची सुनामी येईल. अर्थात मी यावेळच्या बंगालच्या निवडणुका फार खोलात जाऊन फॉलो केल्या नाहीत, कारण ट्रम्प तात्यांनी ओव्हरटाईम कामाला लावलं असल्यामुळे बंगालमध्ये आणखीन लक्ष घालायला वेळ मिळाला नाही. पण बंगालचा जर इतिहास आपण बघितला, म्हणून मी म्हटलं की मी त्याच्यात सीट बाय सीट विश्लेषण वगैरे करत नाही आहे, एक मॅक्रो लेवलवर विश्लेषण करण्याचा प्रयत्न करत आहे. बंगालमध्ये जर आपण गेल्या काही दशकातलं राजकारण बघितलं तर एका चित्रपटासारखं की एक नायक उदयास येतो, तो मोठा होतो, तो सर्व शक्तिमान होतो आणि मग तो उतरणीला लागतो आणि मग त्याचं अस्तित्व देखील नाहीसं होतं. बंगाल सुरुवातीला काँग्रेसचा गड होता, त्याला कम्युनिस्टांनी आव्हान दिलं, कम्युनिस्ट फोफावले, अनेक दशकं त्यांनी राज्य केलं. त्यांच्याविरुद्ध ममता बॅनर्जींनी रक्तरंजित संघर्ष केला. सुरुवातीला त्या काँग्रेसमध्ये होत्या, नंतर त्यांनी तृणमूल काँग्रेस पक्ष स्थापन केला. त्याच्यासाठी त्या वाजपेयी सरकारमध्ये पण सहभागी झाल्या, कारण तुम्ही सत्तेत कुठेतरी सहभागी नसताना तुम्ही लढू शकत नाही. आणि त्यामुळे ममता बॅनर्जींनी संघर्ष केला. 2011 साली या संघर्षाला यश मिळालं. 2016 साली ममता बॅनर्जींची लाट, तृणमूल काँग्रेसची लाट बंगालमध्ये आली. तृणमूल काँग्रेसला 211 जागा मिळाल्या. भाजपाला जरी अवघ्या 3 जागा मिळाल्या असल्या तरी भाजपाने एक मोठ्या प्रमाणावर वोट शेअर कॅप्चर केला होता. जर मतांच्या टक्केवारीकडे बघितलं तर 2016 साली तृणमूल काँग्रेसला साधारणतः 44-45% मतं मिळाली होती. भाजपाला 10% मतं मिळाली होती आणि 10% मतं होती भाजपाची ही मुख्यतः काँग्रेस आणि डाव्या पक्षांची होती. डाव्या पक्षांबद्दल त्यांचे मतदार फ्रस्ट्रेट झाले होते आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणावर त्यांनी भाजपाला मतदान केलं. त्याचा परिणाम असा झाला की काँग्रेस आणि डावे पक्ष यांची आघाडी असून त्यांची मतं फुटली आणि जरी त्यांना 40% साधारणतः मतं मिळाली असली, म्हणजे मतांमध्ये 45% आणि 40% किंवा 44% आणि 38% असा आकडा धरला तरी फार फरक नाही आहे. पण तरी देखील तृणमूल काँग्रेसला 211 जागा मिळाल्या. काँग्रेस आणि डाव्या 2 पक्षांना, एकेकाळी बंगालमध्ये अनिर्बंध सत्ता गाजवणाऱ्या 2 पक्षांना 294 पैकी अवघ्या 76 जागा मिळाल्या. त्याच्यावर समाधान मानावं लागलं. 2019च्या निवडणुकांमध्ये भाजपाने आणखीन कामगिरी उंचावली. 18 जागा बंगालमध्ये भाजपाने घेतल्या. तृणमूल काँग्रेसला 22 जागा, म्हणजे 42 पैकी
40 जागा तृणमूल काँग्रेस आणि भाजपाला मिळाल्या आणि त्यामुळे बंगालमध्ये एका प्रकारे नवीन बायपोलर राजकारण भाजपा आणि तृणमूलचं सुरू झालं. काँग्रेस आणि डावे पक्ष जे प्रमुख विरोधी पक्ष होते ते 2019च्या लोकसभा निवडणुकीत हद्दपार झाले. भाजपा हा प्रमुख विरोधी पक्ष बंगालमध्ये बनला. 2021 साली भाजपाने तृणमूल काँग्रेसला आव्हान द्यायचा जोरदार प्रयत्न केला. त्याच्यासाठी साम दाम दंड भेद सगळी आयुधं वापरण्यात आली. बंगालमध्ये ही आयुधं वापरल्याशिवाय तुम्ही निवडणुका जिंकू शकत नाही. आणि 2021मध्ये भाजपने पूर्ण ताकद पणा लावली. हिंदू मुस्लिम मुख्यतः आणि ममता बॅनर्जींच्या सरकारची गुंडगिरी, त्यांच्या सरकारमधल्या भ्रष्ट मंत्र्यांविरुद्ध CBI EDची चौकशी लावण्यात आली. त्यातले जे इलेक्टोरल मेरिटवर असतील त्यांनी पक्ष सोडल्यानंतर त्यांना भाजपात घेण्यात आलं, कारण निवडणुका जिंकण्यासाठी जे जे काही करावं लागतं त्या सगळ्या गोष्टी केल्या. आणि त्यामुळे अशी अपेक्षा होती की 2019 साली जर भाजपला 18 जागा मिळाल्या होत्या आणि साधारणतः काँग्रेस आणि डाव्यांची मतं साधारणतः 38-35% जास्त मतं जर भाजपला मिळाली होती, तर 2021मध्ये आणखीन 7-8% मतं मिळणं काही फारसं अवघड नव्हतं. ती मतं भाजपला मिळाली. भाजपला 38% मतं मिळाली. पण तृणमूल काँग्रेसने काँग्रेस आणि डाव्या पक्षांना पूर्णपणे झोपवला. म्हणजे काँग्रेस आणि डावे एकत्र लढूनही त्यांना 10% मतं मिळाली. 38% भाजपला, 48% मतं तृणमूल काँग्रेसला आणि बाकीची मतं काँग्रेस आणि डाव्यांना 10%पेक्षा कमी. आणि बाकीचे जे छोटे मोठे MIM आणि इंडियन सेक्युलर फ्रंट वगैरे जे पक्ष आहेत त्यांना उर्वरित मतं मिळाली. आणि त्यामुळे झालं असं की मुस्लिम मतं ही पूर्वी डाव्या आणि काँग्रेस पक्षाला मिळायची, ती पूर्णपणे तृणमूलच्या पारड्यात गेली. परिणाम असा झाला की तृणमूल काँग्रेसला पुन्हा एकदा प्रचंड यश मिळालं. भाजपाला 3 जागांवरून 77 जागा मिळाल्या असल्या तरी 200 जागा, 180 जागा, 150 जागा करता भाजप 77वर आलं. आणि परिणाम असा झाला की तृणमूल काँग्रेसने सूडबुद्धीने वागायला सुरुवात केली. अनेक ठिकाणी भाजपाच्या कार्यकर्त्यांचा घरं जाळण्यात आली, बलात्कार करण्यात आले, लोकांना पळून आसामला जावं लागलं. त्यामुळे मोदी सरकारविरुद्ध ही एक थोडीशी संतापाची लाट उसळली की ज्या लोकांनी तुमच्यावर भरोसा ठेवला त्यांची अशी अवस्था झाली का. आणि त्यामुळे हा प्रश्न विचारला जाऊ लागला. लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपाचा पराभव आणखीन मोठा झाला. म्हणजे गेल्या वेळेला 18 जागा होत्या, त्या 12 जागांवर आल्या. आणि त्यामुळे वाटायला लागलं की बंगालमध्ये दीदींना हरवणं ही काही सोपी गोष्ट नाही आहे. पण त्याच्या आतमध्ये जाऊन बघितलं तर लक्षात येतं की तृणमूल काँग्रेसचा मतांचा टक्का 48%वरनं 46%वर आला, 2% घसरला. भाजपाचा मतांचा टक्का 38% ते 39% झाला. म्हणजे भाजपाची मतं वाढली असली तरी 2019च्या तुलनेत भाजपाच्या जागा बंगालमध्ये कमी झाल्या. आणि त्यामुळे अनेकदा असं होतं की शेवटी लोक जे जागा सीट बघून आपलं मत नोंदवतात, पण पडद्यामागे परिस्थिती सुधारलेली असते. गेल्या वेळेला जी चूक भाजपाने केली ती यावेळेला भाजपाने टाळलेली आहे. निवडणुका बंगालमध्ये हिंदू विरुद्ध मुस्लिम मतांवर ध्रुवीकरण करण्याचा त्यांनी फारसा प्रयत्न केला नाही. बंगालमध्ये ममता बॅनर्जींना मतदान करणारा मोठा वर्ग महिला वर्ग आहे आणि महिला वर्गाला आकृष्ट करण्यासाठी भाजपने जंग पछाडलं. आता खरं काय याचं कोणी छाती ठोकपणे सांगू शकत नाही, पण जे संसदेचं विशेष अधिवेशन आणि तो जो सगळा प्रकार झाला तो बंगालच्या निवडणुकांसाठी केला गेला होता. अर्थात तसंही म्हटलं की बंगालमध्ये भाजपा जिंकलं तर भाजपा समर्थक खात्रीशीर सांगू शकतील की हाच मास्टर स्ट्रोक होता, याच्यामुळे पराभवाचं विजयात रूपांतर झालं. पण जर नाही हे झालं तर मग त्याला दुसरं स्पष्टीकरण दिलं जाऊ शकतं. पण मला असं वाटतं की तो एक राजकारणाचा भाग होता. रेवडी वाटप भाजपा टीका करायचा. या निवडणुकात भाजपाने रेवडे वाटलेले आहेत, जे काही सांगितलेली आहेत आश्वासनं ती बंगाल सरकार राज्य कसं पूर्ण करेल याच्याबद्दल माझ्या मनात शंका आहे. पण बंगालमध्ये प्रचंड क्षमता आहे. लक्षात घ्या, बंगाल प्रांत हा ब्रिटिशांचं हेडक्वार्टर होता. कलकत्ता ही देशाची राजधानी होती. मग ती दिल्लीला हलवण्यात आली. पण
मुघलांच्या काळातलाही सगळ्यात समृद्ध प्रांत बंगाल होता. अर्थात तो बंगाल आजचा बंगाल, ओडिशा, आसामचा काही थोडासा भाग, कारण आसाम स्वतंत्र राहिला होता मुघलांच्या काळात, बिहारचा काही भाग, झारखंडचा भाग, एवढा प्रचंड मोठा बंगालचा सुबा तेव्हा होता. पण आता या निवडणुकामध्ये जर बघितलं तर एक SIRमुळे 10% मतदारांची संख्या कमी झालेली आहे. कारण साहजिक आहे, बंगालमध्ये नोकरी धंद्याच्या संधीच नाही आहेत. अजूनही 8,000 10,000 रुपये पगार मिळतो बंगालमध्ये लोकांना. आणि त्यामुळे बंगालमधले सुशिक्षित तरुण मोठ्या संख्येने आणि अर्धशिक्षित कौशल्य असलेले तरुणही मोठ्या संख्येने मुंबई, पुणे, हैदराबाद, बेंगळुरू, अहमदाबाद, चेन्नई सगळीकडे जात असतात. काही जणांचं म्हणणं आहे यावेळेला तृणमूल काँग्रेसनी गाड्या आणि विमानं भरून लोक बंगालला पाठवले. खास करून जे बंगाली मजूर इथे कन्स्ट्रक्शन साईटवर आणि इतर धंद्यात कामाला आहेत, त्यांच्याकडे लेबर शॉर्टेज तयार झाला. याचा अर्थ मोठ्या प्रमाणावर लक्ष्मी दर्शन करून मतदारांना तिकडे नेण्यात आलं असं आता अंदाज बांधतात. त्याचा निवडणुकांवर किती परिणाम होईल ते येणारा काळ म्हणजे 4 मेला आपल्याला समजणार आहे. पण भाजपाने बेकारांना 3,000 रुपये भत्ता देण्याचं घोषित केलेलं आहे. लाडकी बहीण योजना 1,500 रुपये आहे. आणि महाराष्ट्रासारखं सगळ्यात सशक्त राज्य आहे, बंगालमध्ये भाजपा सत्तेवर आल्यास बेकारांना 3,000 रुपये महिन्याला भत्ता देणार आहे. इतरही बऱ्याच योजना आहेत, त्याचा किती परिणाम होईल कल्पना नाही. पण एका प्रकारे या निवडणुकीत भाजपाने मोदींना चेहरा बनवून निवडणुका लढल्या. बंगालमध्ये असं म्हटलं जातं की 60 सीट आहेत 294 पैकी त्या मुस्लिम बहुल आहेत. म्हणजे बंगालमध्ये साधारणतः 30% मुसलमानांची संख्या आहे. पण ही संख्या काही भागामध्ये जास्त केंद्रित झालेली आहे आणि त्यामुळे सगळीकडे ती पसरलेली नाही आहे. म्हणजे दिनाजपूर, मालडा वगैरे हा जो सगळा भाग आहे, या भागामध्ये ही मुस्लिम लोकसंख्या कुठे 50%, कुठे 65%, कुठे 90% गेलेली आहे. आणखीन साधारणतः 90 जागा आहेत की जिथे तृणमूल हरलेली नाही आहे, मोठ्या फरकाने कायम जिंकत आलेली आहे. आणि त्यामुळे तृणमूलचा असा प्रयत्न आहे की या जागा आधी सिक्युअर करायच्या, मुस्लिम बहुल जागा आणि अशा जागा जिथे ते जिंकत आलेले आहेत, आणि सत्तेच्या जवळ जायचं आणि मग प्रत्येक जागा मिळेल तो बोनस, अशा प्रकारे लढायची. भाजपाला आता दुसऱ्या फेरीमध्ये जय्यत तयारी करावी लागेल. खास करून ज्या भागामध्ये निवडणुका आहेत तिथे कोणते लोकल फॅक्टर कारणीभूत ठरतील. एक आत्ताचं साधं उदाहरण घे, जंगलमहाल या भागामध्ये जिथे आदिवासींचं संख्या भरपूर आहे, जिथे मोदींचं जे झालग्राम येथे ती झालमुरी म्हणजे भेळ खालचं नरेंद्र मोदींनी हे केलं, हे स्क्रिप्टेड होतं, 100% स्क्रिप्टेड होतं. पण अशा ठिकाणी, अशा भागामध्ये पंतप्रधान जेव्हा साध्या दुकानदाराकडनं भेळ खातात तेव्हा त्याचा परिणाम दीर्घकाळ सामान्य लोकांपर्यंत पोचतो. आणि त्यामुळे अशा गोष्टी कराव्या लागतील. पण खास करून या निवडणुकीत विशेष लाट नसताना, कारण सगळ्यांचं लक्ष इराण अमेरिका युद्धाकडे आहे, जर एवढ्या मोठ्या संख्येने मतदान झालं असेल तर ज्याला टचवूड म्हणतात तसं ही एका सुनामीची नांदी आहे. आणि ही सुनामी जर कोणाच्या बाजूने असेल तर ती भाजपाच्या बाजूने. तृणमूल काँग्रेस राजकारणात आला, सत्तेवर आला, सत्ता विस्तारली, हळूहळू त्याला ओहटी प्लॅटू म्हणतात, पठारावर आला, भाजपा वाढायला लागली, तृणमूलनी संख्या कायम ठेवली. पण आता त्याची घसरण होत आहे आणि त्याचं प्रत्यंतर आपल्याला 4 मेला दिसणार आहे. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा, एवढीच विनंती आहे. तुर्तास इथेच थांबतो. पाहत रहा MH48.